सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे या ठिकाणी आभार मानते की आपण सगळेजण जागेवरती आहात. जी जागा खूप महत्त्वाची आहे आपल्याला, कारण आपण मुंबईमध्ये आहोत. बांद्रा रिक्लेमेशनची जागा आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण इथे उन्हामध्ये बसलेलो आहोत. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपल्याला त्रास होत असेल, पण या त्रासाच्या माध्यमातून मुंबईकरांचा त्रास आपण जनतेसमोर घेऊन जाण्याचा हा आपला एक प्रयत्न आहे. सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागील काळामध्ये जे जे आमचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले, मग BSTच्या संदर्भातला असेल किंवा वायू प्रदूषणाच्या संदर्भामधला असेल किंवा आम्ही जे आरोपपत्र आणलं ते सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की मिठी निधीच्या जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांसमोर ते जे प्रस्थापित करण्याचं काम केलं, प्रकाशित करण्याचं काम केलं. आज सुद्धा आमचा जो आरोप आहे तो MSRDCच्या संदर्भामधला आहे आणि म्हणून त्याच्या जे आहे ऑफिससमोर हे व्हावं. खरं तर आता या ठिकाणी ऑफिस आहे की नाही MSRDCचं ते सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर आजच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांसमोर मुंबईचा एक खूप महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत प्रश्न या ठिकाणी मांडत आहे. मला माहिती आहे की भाजप आणि एकनाथ शिंदे या विषयावरती कधीही बोलणार नाहीत. याचं कारण असं आहे की ज्यांच्या हातात हात घालून ते सत्तेमध्ये आज बसलेले आहेत आणि ज्यांच्यासाठी ते राज्य आणि केंद्र सरकार चालवत आहेत त्या अदानींशी निगडीत हा असा विषय आहे. खरं तर मला सांगायला पाहिजे की मुंबईकरांच्या जमिनी या अदानींना देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल याच्या माध्यमातून सातत्याने जे आहेत ते प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्यामधलं एक उदाहरण मी आपल्या सगळ्यांसमोर आणलेले आहे. आपण जर बघितलं तर MSRDCची जी आहे राज्यभरात पसरलेली आहे, त्याच्यामध्ये समृद्धी मार्गानंतर त्यांनी शक्तिपीठ असेल, पुणे मुंबई संदर्भामधला जे मिसिंग लेन आहे किंवा अनेक प्रकल्प असतील त्या संदर्भामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला पैशाची गरज आहे आणि म्हणून पैशाची गरज दाखवून त्यांनी ही जागा जी आहे ती अदानींना विकण्याचं गेल्याचं काम केल्याचं असं ते सांगत आहेत. जवळपास ही जमीन जी आहे ती 24 एकर आहे आणि याच्या बदल्यामध्ये त्यांना जे आहे ते 8,000 कोटी मिळतील असा दावा MSRDC करत आहे. पण मला सांगायला पाहिजे की ही जी जमीन आहे ही ज्या वेळेला अदानींच्या घशात घालण्यात आली त्यातून हा मोठा जो त्यांना एक मोठा भूखंड देण्याचं काम झालं 24 एकरचा. याच्या मागे हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. एक तर हे काम पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलं. ही जागा कोणाकोणाची आहे आणि या जागेमध्ये निर्णय घेत असताना कोणी निर्णय घेतला या संदर्भामध्ये मी सविस्तर एक दिवस पत्रकार परिषद घेणार आहे. त्याच्यामध्ये पुराव्यासकट मी या ठिकाणी येणार आहे, कारण ही जागा फक्त MSRDCची नाही आहे. पण या जागेमध्ये जर आपण बघितलं तर निर्णय जे घेण्यात आले ज्याच्यामध्ये एका बोर्ड मिटिंगने MSRDCचा हा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय कॅबिनेटकडे जायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने कॅबिनेटकडे हा निर्णय न जाता त्यांच्या फक्त अवलोकनात आणण्यात आला. याचाच अर्थ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे नियमबाह्य काम झाले त्याचा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे सादर करून या आपल्या समोर सगळ्यांसमोर मी येणार आहे. पण मला आजच्या या माध्यमातून हे सांगायचं आहे की बांद्रा रिक्लेमेशनला असलेलं हे MSRDCचं कार्यालय जिथे आता आपण आलेलो आहोत हे आता सध्या इथे नाही आहे. खाली करून कुठे चाललेलं आहे? हे खाली करून दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये आता जे आहे त्याचं प्रस्तावित करण्यासाठी सध्या कार्यालयाचं हलवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. मला सांगायला पाहिजे की आता कोहिनूरच्या 3 माळ्यामध्ये जे आहे ते MSRDCचं कार्यालय थाटण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. त्याचे मी व्हिडिओ आणलेले आहेत. 21व्या 22व्या 23व्या 3 मजल्यावर जे आहे ते कोहिनूर स्क्वेअर्स. एक मिनिट सचिनराव पकडता. हां नाही हे ठेवू. दिसणार का तुम्हाला ते? हां तरी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना, मला दिसणार नाही पण मी पाठवून देते. त्याच्यावरती हे ठेवा. हां त्याच्यावरती असं ठेवलं. हां हे ठेव. मी तुम्हाला पाठवून देते, चालेल. पाठवून देते तुम्हाला. तरी पण दिसतंय का आता? दिसतंय, पाठवून देते तुम्हाला. तुम्हाला दिसत नाहीत पण मी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते शेअर करते की सध्या ज्याचं जे आहे ना कोहिनूरचं जे स्क्वेअरचं जे ऑफिस आहे त्याच्यामधल्या 21, 22 आणि 23व्या मजल्यावरती जे आहे ते MSRDचं ऑफिस जे आहे त्याचं कार्यालयासाठी सध्या काम चालू आहे आणि नवीन ऑफिस कार्यालयासाठी अजून बांधून होत नाही तोपर्यंत आपल्याला आश्चर्य वाटेल की MSRDचं स्वतःचं ऑफिस सोडून जाते अदानींसाठी आणि प्रत्येक महिन्याला किती भाडं देते ते कोहिनूरला, ते कोहिनूर स्क्वेअरला 2,15,00,000 रुपयाचं भाडं देणार आहे. मला हा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की एकतर ही MSRDCची जी जमीन आहे ती जी 24 एकर जमीन आहे ती बांद्रा रिकमेंडेशनला आहे आणि असं असताना या जागेवरती जर बघितलं तर इथे कार्यालय होऊ शकलं असतं, इथे थांबू शकलं असतं. पण हे कार्यालय इथे शिफ्ट करून भविष्यामध्ये सांगितलंय की 50,000 स्क्वेअर फूटचं तुम्हाला त्या ठिकाणी कार्यालय मिळेल आणि तुम्हाला 25% फक्त प्रीमियम मिळणार आहे. हे MSRDCला देण्यात आले. बाकी संपूर्ण जागा जी आहे ती त्या ठिकाणी अदानींना देण्याचा निर्णय झालेला आहे.
मला सांगायला पाहिजे की यांच्यासाठी काय काय गोष्टी केल्या. एक तर MSRDCने सुरुवातीला 60 वर्षाचा भाडे करार केला होता, पुन्हा त्याच्यामध्ये वाढ झाली, पुन्हा तो 30 वर्षासाठी वाढवण्यात आला, म्हणजे 90 वर्षाचा करण्यात आला. त्याच्यात पुन्हा वाढ झाली, पुन्हा 9 वर्ष त्याच्यामध्ये अधिक देण्यात आली. आता 99 वर्षासाठी या जमीन जी आहे ती भाडे करारावरती जे आहे ते अदानीला देण्यासाठी, म्हणजे पूर्णपणे जे आहे ही जमीन त्यांच्या स्वाधीन करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम झालेलं आहे. आज मला मुंबईकरांना प्रश्न विचारायचा आहे. जवळपास आपण बघितलं की 100हून अधिक भूखंडाचे, 50च्या अधिक भूखंड आपण म्हणतो, 100 ते 50 भूखंड जे आहे ते त्या ठिकाणी अदानीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याचा सन्माननीय सचिन सावंतांनी उल्लेख केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईचं एअरपोर्ट आहे, मुंबईला 2 एअरपोर्ट आहेत. एक आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट पहिल्यांदा ते GVK कडे होतं, ते अदानीला देण्याचा निर्णय झाला, पण डोमेस्टिक एअरपोर्ट सुद्धा अदानीला दिलं गेलं. आणि असं तुम्ही जर बघितलं तर त्या पूर्ण एअरपोर्टची जर आपण बघितलं किती एकरमध्ये, तर जवळपास 1800 ते 2000 एकरमध्ये ते परिसरमध्ये ते आपला जे आहे ते विमानतळ पसरलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जिथे बसलेलो आहोत ते MSRDCची 24 एकर जागा, धारावीची 550 एकर जागा, मदर डेअरीची 21 एकर जागा, देवना डम्पिंग ग्राउंडची 300 एकर जागा, मालवणीची 194 एकर जागा, मिठागरे आणि खार जमिनीची 250 एकर जागा, मोतीलाल नगर, वाढवण बंदर, मिठी नदीची जागा, मुलुंड डम्पिंगची जागा, एअर इंडिया कॉलनीची 185 एकरची जागा, सहारा स्टार हॉटेलची जागा, भारतनगर आणि अशा अनेक नावाने मुंबईमधले छोटे मोठे प्रकल्प घेऊन जवळपास मुंबईची 3000 ते 4000 मला वाटतं जी एकर जागा आहे ती अदानींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला सांगायला पाहिजे की या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी TDR पॉलिसी सुद्धा बनवलेली आहे की मुंबईमध्ये जे सुद्धा पुनर्विकास करणार त्यांना धारावीच्या SBUच्या माध्यमातून जो TDR निघणार आहे, जो तुम्हाला मला सांगायला पाहिजे की आज जे काम मुंबईमध्ये होते त्याच्यापेक्षा डबल TDR त्या ठिकाणी निघणार आहे. त्यावर TDR सुद्धा जो आहे तो प्रत्येक विकासकाला मुंबईचा जो आहे तो अदानींकडून घ्यावा लागणार आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आता बुलेट ट्रेनची चर्चा सुद्धा खूप चालते. आपल्या मुंबईच्या ट्रेनची अवस्था काय आहे मी सांगायची गरज नाही. मुंबईमध्ये ट्रेनची अवस्था खराब असताना आपल्याला त्या सुविधा केल्या गेल्या पाहिजेत. मेट्रोचं जाळं कसं वाढवलं पाहिजे त्याच्यावर ते काम करायचं सोडून आपण जवळपास 3.5 लाख रुपये जे आहेत ते बुलेट ट्रेनवर करतो, जी अहमदाबादपासून मुंबईपर्यंत म्हणजे आपल्या बांद्र्यापर्यंत येत आहे. कोटी साल बरोबर 3 लाख 3.5 लाख कोटी विषय बोलायला मी 3.5 लाख कोटी याचा आपल्याला माहिती आहे की ते अहमदाबाद पासून मुंबईपर्यंत येत आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे याच्या मागे. याच्या माध्यमातून मुंबईचं जे आहे ते देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याचं महत्त्व करण्यामागचा मोठा डाव आहे का, हे पण आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की MSRDCची जमीन जिथे MSRDCचं ऑफिस असायला पाहिजे, दुर्दैवाने स्वतःचं ऑफिस त्यांनी सोडलं, ही जमीन त्यांनी सोडली. ही जमीन त्यांच्या मालकीची आहे का, त्यांच्या आणि इतर एका मालकीची आहे मला ते आज सांगायचं नाही, कारण ते पुऱ्यापणे मी येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे. कोणाचीही परवानगी न घेता अशा तऱ्हेने मुंबईच्या जमिनी ज्या काय सांगू तुम्हाला आम्ही एकदम कमी मोबदल्यामध्ये ज्या आहेत, रेडी रेटण्याच्या 10% 20% ज्या आहेत त्या देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी झाडे तोडण्याचे मोठे प्रकार झाले. जसं मी सांगितलं की आपली मिठागरं जे आपले शोषून घेतात पाणी पावसाळ्यामध्ये त्यांना देण्याचं काम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईच्या या विषयासंदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ही भूमिका मांडवत आहोत की हे षडयंत्र थांबलं गेलं पाहिजे. मुंबईच्या जमिनी ह्या मुंबईकरांना मिळायला पाहिजेत. आणि दुर्दैवाने आज आम्ही बघतो आहोत की सगळ्या मोठ्या जमिनी ज्या आहे एकरच्या एकर जमिनी ज्या आहे ते त्यांना त्या ठिकाणी देण्याचं काम चाललेलं आहे, जे बरोबर नाही आहे. आणि म्हणून हे छोटे मोठे प्रोजेक्ट जर तुम्ही बघितलं काही घाटकोपरला चालू आहेत, काही इतर ठिकाणी चालू आहेत आणि याच्या व्यतिरिक्त या ज्या हजारो एकरच्या जमिनी ज्या आहेत त्या मुंबईच्या त्यांना देण्याचं काम झालेलं आहे, ज्याच्या विरोधामध्ये आम्ही काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळात लढण्याचं काम करणार आणि त्या जमिनी त्यांना जाऊ देणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहील. काही विचारायचंय? काही ज्या पद्धतीनं हा जमीन घोटाळा झालेला आहे, खरं तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा येणं गरजेचं होतं, पण इतक्या घाईमध्ये ही जागा देण्यामागचं नेमकं कारण काय होतं? कारण भूर्दंड जो आहे तो सरकारलाच भरावा लागतो. नाही, मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये येणाऱ्या काळात मी एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेणार आहे की याचे डॉक्युमेंट घेऊन येणार आहे. कारण हा जो भूखंड हा कोणाकोणाचा भूखंड आहे? खरं तर हा फक्त MSRDCचा भूखंड नाही आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या बोर्डने हा निर्णय घेतला गेला, जेव्हा की हा निर्णय कॅबिनेटकडे जाण्याची आवश्यकता होती आणि कुठल्याही तऱ्हेचं कॅबिनेटचं अप्रुव्हल न घेता
इथल्या बोर्डाने हा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कॅबिनेटला फक्त सांगण्याचं काम झालं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा जमिनी ज्या महत्त्वाच्या जमिनी, इकडे बांद्रा लिक्रेशनची जमीन आहे, समुद्राच्या सीलिंगच्या बाजूला असलेली जागा आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे तुम्ही बघा, इथपासून निघाल तर पुढे तुमची मिठी रिव्हर येईल, मिठी रिव्हरच्या बाजूला धारावी आहे, त्याच्या पुढे तुमचं भारतनगर आहे, त्याच्या पुढे तुमची एअर इंडिया कॉलनी आहे, त्याच्या पुढे तुमचा डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, त्याच्या पुढे तुमचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, त्याच्या बाजूला तुमचं सहारा आहे, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही मोतीलाल नगर आहे, या साईडला जाल तर तुम्ही देवणार आहे, पुढे जाल तर मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड आहे, त्याच्या पुढे जाल तर पूर्ण मिठागराच्या जमिनी आहेत ज्या कांजूरबाग आणि त्या साईडला आहेत. हा सगळा पोर्शन जो आहे तो तुम्ही एका व्यक्तीला दिला आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही मालवणी पण दिली. मालवणीची पण तुम्ही जवळपास जे आहे 194 एकरची जागा दिली. काय एवढ्या जागा तुम्ही त्यांना दिल्या? वरून त्यांच्यासाठी TDR पॉलिसी, FSI ची नवीन पॉलिसी आणली. ती माझं म्हणणं एकच आहे की एका व्यक्तीच्या फायद्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करतात, पण याचा फायदा मुंबईकर म्हणून मुंबईकरांना काय मिळतोय? आज MSRDCचं ऑफिस इथून उठलून ते कोहिनूर स्क्वेअरला गेलेलं आहे, त्यासाठी ते भाडं देतात 2 कोटी रुपयाचं. याला जबाबदार कोण आहे हा आमचा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तीन जागा ह्या रिकाम्या सोडत आघाडीने 16 जागा ह्या. नाही, मला वाटतं तुझी माहिती चुकीची आहे. थोडी माहिती बरोबर करून घ्यावी. आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमची आघाडी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते पुरस्कृत उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते सपोर्ट करण्याचं काम केलेलं आहे. कुठलीही जागा आम्ही त्यासाठी रिक्त करण्याचा ठेवलेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी आम्ही आघाडीमध्ये आहोत त्यावेळी आम्ही आघाडीचा धर्म पूर्णपणे पाळण्याचं काम केलं. ज्याही आघाडीमध्ये राहिलो, विचारसरणीला धरून राहिलो, ज्याही आघाडीत राहिलो, प्रामाणिकपणे काम आम्ही केलेलं आहे. तामिळनाडूचे भाजपचे नेते आहेत की अण्णामलाई, त्यांनी स्पष्ट केलंय की मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि बॉम्बे असं त्यांनी उल्लेख केलाय. असं आहे की भारतीय जनता पक्षाचं हे जे कारस्थान आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं, हे यातना निश्चितपणे सिद्ध होतं. आम्ही प्रश्न विचारतो माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांची भूमिका यावरती काय आहे. आम्ही हा जो काही निषेध मुंबईकरांच्या माध्यमातून नोंदवतोय याचं कारण असं आहे की मुंबईमधले अनेक उद्योग हे गुजरातमध्ये घेऊन जाण्याचं काम या 12 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि ही जी मानसिकता जी आता त्या अण्णामलाईंनी सांगितली आहे ती भाजपचीच विचारधारा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईकरांनी किती त्या ठिकाणी संकट मुंबईवर आहे या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हा निश्चितपणे संदेश या वक्तव्यातनं जातोय. अजित पवार म्हणतात पुण्यामध्ये. नाही, मला सांगायचं आहे की आता तुम्ही पत्रकार पण माझ्या सगळ्या समोरात, मी सगळे मुंबईकर आहात. मला एक प्रश्न विचारायचा आहे की अशा तऱ्हेने ज्यावेळी एका मोठा आम्ही भ्रष्टाचार तुमच्या समोर आणला, मुंबईच्या विरुद्ध असलेलं मोठं षडयंत्र आणलं की मुंबईच्या जमिनी ज्या आहेत ते एका व्यापाऱ्याला द्यायचा, त्याच्यानंतर मुंबईमध्ये जी बुलेट ट्रेन येते त्याच्या माध्यमातून मुंबईचा काय अपघात मिळतं, फ्लाईटनी पण बघाल तर ते मुंबईपासून अहमदाबाद किती आहे, पण बुलेट ट्रेन स्पेसिफिकली आणली. कशासाठी आणलेली आहे? मला एकच सांगायचं आहे की आपली मुंबई टिकली पाहिजे. मुंबईमध्ये सगळ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवस्था पण टिकलं पाहिजे, कारण शेवटी मुंबई देशाची आर्थिक राजधानी. दळणवळणासाठी सगळ्यासाठी मुंबई जे आहे सगळ्यात बेस्ट प्लेस मानलं जातं. पण आता मोठ्या प्रमाणामध्ये जर व्यावसायिकामध्ये मोनोपोली यायला लागली, सातत्याने आपण मोनोपोलीबद्दल बोलतो आणि मुंबईच्या षडयंत्राबद्दल बोलतो. मुंबई विरुद्ध पूर्ण षडयंत्र आहे की एका माणसाच्या हातात पूर्ण मुंबई देण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात TDR साठी सगळ्यांना डेव्हलपमेंटसाठी त्याच्याकडेच जावं लागणार आहे. एक मोनोपोली तुम्ही निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, ज्याच्या विरोधामध्ये आम्ही बोलत आहोत. आणि सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारत आहोत. आता आमचा जाहीरनामा किती वेळा प्रसिद्ध झाला? 3 वेळा आम्ही केला. एक आम्ही BSCच्या संदर्भातला केला, प्रदूषणाच्या संदर्भामधला केला आणि जाहीरनामा आम्ही बाकीच्या जनरल बाबतीमध्ये केला. ह्यांचा जाहीरनामा काय येत नाहीये? काय बोलतात का सांगा मुंबईकरच्या प्रश्नाबद्दल? काहीच बोलत नाहीत. फक्त जात धर्म काढलेला आहे आणि भाषेचा वाद निर्माण केलेला आहे, त्याच्यावरच पूर्ण चाललेलं आहे. आज आपण 10 तारखेला भेटत आहोत, अजून सुद्धा भाजपचा जाहीरनामा आलाय का? मुंबईसाठी बोलतायत का की या जमिनी का दिल्या, कोणाच्या सांगण्यावरून दिल्या, एवढ्या झाडांची कत्तल झाली त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मला असं वाटतंय की मुंबईकर म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि मुंबईच्या प्रश्नावरती सगळ्यांनी जे आहे ते मुंबईच्या विरुद्धचे षडयंत्र चालू आहे. आज उद्योग पण गुजरातला, बाकीच्या गोष्टी पण गुजरातला, हे बरोबर नाहीये. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व तुम्ही कमी करत आहात, हे दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला त्यांना सांगायचं. नाही, तिथं दुर्दैवी गोष्ट आहे. एक तर ते किती दिवस फरार होते. हे फरारचं पण तुम्ही खरं बघितलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला घटना होतात त्यावेळेला फरार लोक असतात आणि फरार असलेल्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक करताय, दुर्दैवाची गोष्ट आहे. जर ते सत्य होते त्यांच्यामध्ये, त्यांनी काही केलं नव्हतं, त्यांनी समोर यायला पाहिजे होतं.
शासन पण भाजपाचंच होतं ना त्यावेळेला, मुख्यमंत्री पण तेच होते जे आता आहेत. हिंदी बोलो. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र दे दे. मैं आज आप सभी से पहले तो धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ कि आप आए, इतने धूप में खड़े हैं हम सब लोग और आप हमारे साथ खड़े हैं. हम आपके सामने जो भी मुद्दे लेके आए हैं वो मुंबई करके मुंबई के सबसे महत्वपूर्ण मुद्दों का आपके सामने लेके आए हैं, उस जगह पे लेके आपको जा रहे हैं ताकि उस मुद्दों का आपको एहसास रहे और वो मुद्दा क्यों मुंबई के लिए महत्वपूर्ण है उस जगह पे जाके अगर आप देखोगे तो आप समझ पाओगे. जिस तरह से आज हम बांद्रा रिक्लेमेशन की लैंड पे आए हैं जहाँ पे MSRDC का जो है वो यहाँ पे काम शुरू है. आपके पीछे बोर्ड यहाँ पे लगा है लेकिन काम अदानी का चालू है क्योंकि यहाँ पे हम देख रहे हैं कि MSRDC के माध्यम से समृद्धि मार्ग बन गया. अब वो नया शक्तिपीठ और साथ में पुणे मुंबई का जो है मिसिंग लेन का काम कर रहे हैं और उस प्रकल्प के लिए उनको पैसा चाहिए, इसीलिए ये ज़मीन जो है उन्होंने अदानी को बेची, ऐसा उनका दावा है. लेकिन मैं यहाँ से कहना चाहती हूँ कि ये 24 एकड़ जो ज़मीन दी है जिसके लिए उन्हें कुछ पैसा मिलने वाला है, वो पैसा अगर आप देखोगे और ज़मीन देखोगे तो उसमें ज़मीन आसमान का फ़र्क है. आज ये जो सरकारी ज़मीनें जो है वो अदानी के गले में डालने का क्या करते हैं, अदानी को मुफ्त में मिलने का जो काम चल रहा है कौड़ी के मोलों में दाम में, उसके खिलाफ हम लोग बात करने के लिए यहाँ पे खड़े हैं. और ये सबसे बड़ी बात का इस घोटाला ये है कि ये ज़मीन किसकी है, ये ज़मीन के लिए किसने बात की, कहाँ इसका व्यवहार हुआ और किसने ये तय किया कि ये ज़मीन जो है उनको देने के बारे में, जिसके बारे में पूरी तरह से मैं बाद में आके आपको विस्तृत रूप में डॉक्यूमेंट के लिए ये हमारी अपेक्षा है. इसके ऊपर क्या क्या रिजर्वेशन थे, ये ज़मीन किसकी थी, इसके बारे में भी कभी तो आप खुल के बात कीजिए. हम तो आने वाले वक्त में उसके ऊपर खुल के बात करेंगे. साथ में जब लीज की बात आई, आपको मैं बोलना चाहती हूँ भाड़े करार की, तो शुरुआत में इसको MSRDC ने 60 साल के लिए दिया, फिर और 30 साल बढ़ाए तो 90 साल का हुआ, फिर और 9 साल बढ़ाए 99 साल का हुआ. अभी तक काम नहीं शुरू हुआ है, जस्ट काम शुरू है, आपके पीछे देख सकते हो. तो आपने इतनी लीज क्यों बढ़ाई, भाड़े करार क्यों बढ़ाया. और मेरा ये कहना है कि मुंबई में अगर आप देखोगे तो 100 से ज़्यादा भी है और प्रोजेक्ट अभी अदानी के हाथ में है, जिसका जिक्र मैंने किया कि इंटरनेशनल एयरपोर्ट जो मुंबई का है, पहले GVK के पास इंटरनेशनल एयरपोर्ट था, डोमेस्टिक नहीं था, लेकिन इनके पास डोमेस्टिक भी आया है, इंटरनेशनल भी आया है, जो लगभग 2000 एकड़ का लगभग जगह उसके पास है. उनके पास जो है जो MSRDC की लैंड जहां हम बैठे हैं वो जो है वो 24 एकड़ की है. धारावी की जो है 550 एकड़ की लैंड है. मदर डेयरी की 21 एकड़ की लैंड है. देवना डंपिंग ग्राउंड की लगभग 300 एकड़ की लैंड है. मालवनी में उनके पास 194 एकड़ की उनको दी गई है. मिठागर है और इसका आप देखोगे तो वो 200 एकड़ से वो भी ज़्यादा है. मोतीलाल नगर है, वाड़वन बंदर है, मीठी नदी भी अभी नई उनको मिली है. मुलुंड का डंपिंग ग्राउंड है. एयर इंडिया कॉलोनी की 185 एकड़ की ज़मीन है. साथ ही साथ में सहारा होटल उनको अब मिला है. भारत नगर, घाटकोपर, जहाँ छोटे मोटे और अलग प्रोजेक्ट मिले हैं. तो आज मुंबई की लगभग 3000 से 4000 एकड़ जो ज़मीन है आज उनके हाथ में है. तो ये क्यों दिया गया है, ये हमारा सवाल है. तो ये बड़ा षड्यंत्र है जिसका जिक्र हम लोग बार कर रहे हैं कि मुंबई की ज़मीनों को सस्ते दामों में मुफ्त में देने का काम अदानी को हुआ है और ये ज़मीनें मुंबई कर की है, तो मुंबई कर को वापस मिलनी चाहिए. इसके जवाब में हम सवाल पूछ रहे हैं. लेकिन मुझे मालूम है कि जब हम सवाल पूछते हैं सिर्फ वही बातें आती है जो आप सबको पता है, जात धर्म भाषा प्रांत की भाषा का विवाद निर्माण करना. इसीलिए हम मुंबई कर के सामने एक बड़ा षड्यंत्र खोल रहे हैं, जो षड्यंत्र मुंबई के खिलाफ चल रहा है. जिस तरह से मोनोपोली मुंबई में की जा रही है, जिस तरह से मैंने बुलेट ट्रेन का भी जिक्र किया कि आ रही है, ये सब जो है वो किसी एक आदमी से, क्योंकि यहाँ से लेके वहाँ तक सिर्फ एक ही आदमी को ज़मीनें दी गई है. तो मेरा ये कहना है कि मुंबई अदानी अंबानी की थोड़ी है, मुंबई तो मुंबई कर की है. तो मुंबई की ज़मीनें मुंबई करके विकास के लिए होनी चाहिए. आज मोतीलाल नगर के लोग केस लड़ रहे हैं, फाइट कर रहे हैं, लेकिन ऐसे समय में भी उनके साथ सरकार खड़ी नहीं है. सरकार किसी और के साथ खड़ी है. तो मेरा आप सभी के माध्यम से मुंबई कर से कहना है कि हम मुंबई के कर के साथ है और मुंबई की समस्या के ऊपर आने वाले दिनों में भी जो है वो आवाज़ उठाने का काम करेंगे, अपनी भूमिका रखने का काम करेंगे. आप सभी लोग यहाँ आए, इतने धूप में आप लोग सब खड़े, मैं आप सबका धन्यवाद व्यक्त करती हूँ. चल. धन्यवाद. पाणी देऊ का सगळ्यांना पाणी, ए पाणी आहे का जब विशू पाणी तरी दे सर्वांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.